लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूच्या आणि गाडेपाटलांच्या कार्यालयावर त्या गुणाजीच्या माणसांनी हल्ला केलेला असतो आणि त्याच्यासाठी संपतराव आणि सिद्धू धावत पळत काही माणसांना घेऊन केलेला असतो। त्यांना आजीने खूप मोलाचा सल्ला दिलेला असतो। इकडे नीलांबरी अधिराजला जाण्यासाठी सांगते, परंतु गाडे पाटील त्याचा अपमान करतात आणि त्याला घर सांभाळा असं म्हणून निघून जातात। तेवढ्यात तिथे रवी संपतरावांना भेटण्यासाठी तिथे आलेला असतो, परंतु सिद्धूची आणि रवीची भेट होतच नाही। रवी अधिराजला भेटतो आणि म्हणतो की मी एका प्रोजेक्ट संदर्भात फायनान्ससाठी साहेबांना भेटायला आलेला आहे, तर साहेब कधी येतील? अधिराज म्हणतो की साहेब एकदा गेले की परत कधी घरी येतात हे मी सांगू शकत नाही। रवी म्हणतो की मी माझ्या प्रोजेक्टची माहिती तुम्हाला सांगतो, तुम्ही ती प्लीज साहेबांपर्यंत पोहोचवा। पण अधिराज म्हणतो की नाही, तुम्ही साहेबांनाच ती माहिती व्यवस्थित सांगा। त्यानंतर रवी तिथून निघून चाललेला असतो। तेवढ्यात नीलांबरी धावत पळत मागणे येते आणि त्याला म्हणते की मी साहेबांची सून आहे नीलांबरी। तर कसला प्रोजेक्ट आहे? रवी स्वतःच्या सोलार प्रोजेक्टबद्दल त्यांना माहिती देतो। पुढे नीलांबरी म्हणते की म्हणजे तुम्ही तुमचं प्रोडक्ट आमच्या साहेबांना विकायला आलेला आहात। मला तुमचा प्रोजेक्ट फार आवडला, मी आमच्या पप्पांना याबद्दल व्यवस्थित माहिती सांगेन आणि तुमचं काम करूनच। नीलांबरीने आता रवीची हातमिळवणी केलेली असते आणि ती आता रवीला हा प्रोजेक्ट मिळवूनच देणार आहे। इकडे आता सुपर्णाला आनंदीची आठवण येत असते आणि रवी तिला समजावून सांगतो की आपण लवकरात लवकर आनंदीला इकडे घेऊन येऊया, तर तू काही काळजी करू नकोस। इकडे रवीला टेन्शन आलेलं आहे की प्रॉपर्टी तर आपल्याला मिळाली आहे, पण जर आपल्याकडे कोणताच प्रोजेक्ट नसेल तर आपलं फार नुकसान होणार आहे। त्यासाठी प्रोजेक्टसाठी फायनान्स मिळवण्यासाठी रवीची धडपड सुरू आहे। काय संपतराव गाडे पाटील त्याला फायनान्समध्ये मदत करणार का आणि त्याची आणि सिद्धूची भेट होणार का? त्यानंतर रवी सिद्धूला कोणत्या जाळ्यामध्ये अडकवणार हे पाहणं खूप रंजक ठरेल। इकडं जानूच्या आणि जयंतच्या लग्नाची सर्व तयारी सुरू असते, सर्व पॅकिंग सुरू असते आणि उद्या सर्वजण गाडीमध्ये बसून हॉलवरती पोचणार असतात।